श्री स्वामी समर्थ एक्झे कॉस्मेटिकमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बनवायचं कारण असं की खरंच राहवतच नव्हतं, कारण की खूप माझ्या अशा महिला आहेत त्यांच्यापर्यंत मला ही गोष्ट पोहोचवायचीच होती। खरंच आज माझ्याकडे एक अशी व्यक्ती आली होती की ज्यांनी आपले जे चौथीचं पुस्तक आहे त्याच्यामधली एक कविता आहे ती त्या व्यक्तीने लिहिली होती। ती लेडीज आज आपल्याकडे आली होती। त्यांचं नाव आहे वर्षाताई म्हणून, आणि त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत। म्हणजे मला असं वाटतं की स्वामींनी आज खरंच माझ्यासाठी एक काहीतरी संदेश पाठवण्यासाठी त्यांच्या मार्फत त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं। इतकं छान वाटलं त्यांच्याशी बोलून, म्हणून मला हा व्हिडिओ शेअर करावा असं वाटतं तुमच्याबरोबर। त्यांचं म्हणजे असं बोलता बोलता आपण असं म्हणतो ना की हा बाबा मग तुमचं म्हणजे लग्न झालंय का, किंवा तुमची मुलं कितवीला। माझ्या मुलाला बघून त्यांनी प्रश्न विचारला। आपण असं बोलता बोलता म्हणतो ना की हा बाबा तुमचा मुलगा कितवीला, तर त्यांनी माझ्या मुलाला प्रश्न विचारला की बाळा तू कितवीला, तर त्यांनी सांगितलं की बाबा मी 12वीला आहे आणि माझं कॉमर्स साईट आहे, तर माझे अमुक तमुक क्लास चालू आहेत म्हणून। तर आपण असं फ्लो मध्ये विचारतो हा मग ताई तुमचा मुलगा, अक्षरशः त्या लेडीजने मला सांगितलं की मी लग्न केलं नाही। आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नवल म्हणून, पण नवल तर खरंच ह्याच्यातच आहे। त्या महिलेने लग्न केलेलं नाहीये, त्यांचं नाव आहे वर्षाताई म्हणून। त्यांनी आजपर्यंत इतकी पुस्तकं लिहिली आहेत, इतके ग्रंथ लिहिलेले आहेत ना, आणि जे चौथीच्या पुस्तकात जी कविता आहे ती सुद्धा त्यांनी लिहिली। खूप छान कविता केल्या त्यांनी, तर त्या इन केस कधी आपल्याला आल्या तर मी खरंच त्यांच्याशी बोलून किंवा एखादी कविता आपल्या लाईव्हला ऐकवेल। पण त्यांनी काय एक सांगितलं माहितीये का मला, महिला 40 आणि 50 नंतरला स्वतः इंडिपेंडेंट राहिल्या पाहिजेत। आपण राहतो का? नाही। आपण मुलांची लग्न लावून देतो, चला आपल्या मुलाचं लग्न झालं आता सून आली आपण आयतं ताट मिळणार। हे 50% जे आजार आहेत ते आपण स्वतःच ओढवून घेतो, बरोबर का? आयत्या ताटासाठी आपण एकाच जागेवरती बसायचं, मग ते आजार उद्भवतात की नाही। तसं न करता महिलांची जी मेंटॅलिटी आहे ती खरं पॉझिटिव्ह राहिली पाहिजे। महिलांनी खरंच 50% आपण व्यायाम करून आपलं ठीक होतं शरीर, पण बाकीच्या 50%चं तुम्ही काय कराल। म्हणून मला असं वाटतं 40, 50, 60, 70 स्वतः इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे। कळालं का? महिलांनी, प्रत्येक महिलेने राहिलं पाहिजे ना की माझ्या गुडघे दुखत आहेत आणि काय होतंय असं न करता, आणि ही गोष्ट मी करणार आणि मला करायची आहे आणि हे केल्याशिवाय राहणारच नाही, इथपर्यंत महिलांनी त्यांचं माइंड ठेवलं पाहिजे। खरंच 40 तर जरा हे झालं, 50, 60 आणि 70 पर्यंत खरं स्वतः एक इंडिपेंडेंट राहायला पाहिजे, स्वतःचं एक स्वातंत्र्य असलं पाहिजे। आपण कोणाच्या म्हणजे की बाबा हा आता आपण ह्यांच्या अवलंबून राहाव्यात मुलांवरती वगैरे असं न राहता आपण एक 70 पर्यंत आपण काही ना काही करू शकतो घर बसल्या, किंवा असं आणखीन काही कामं करू शकतो। आपण कुणाच्या वरतीही अवलंबून राहायचं नाही, महिलांनी तरी, मला असं वाटतं। तर माझं म्हणणं इतकंच होतं की प्रत्येक महिलेने 40, 50, 60 आपल्या मुलांची लग्न लावून आल्यावरती आपल्याला आयतं ताट मिळेल वगैरे असं न काही करता स्वतःला स्वातंत्र्य मिळालंय ना ते जोपासलं पाहिजे, काही ना काही केलं पाहिजे। आयत्या ताटावरती किंवा बाबा सून देईल असं न करता, आणि महिला खरं सक्षम आहेत त्या तसं नाही करणार, पण एक सांगण्याचं तात्पर्य माझं असं होतं। 50% त्या तर असंच आजार ओढवून घेतात, व्यायामाने वगैरे आजार तुमचे 50% दूर कराल, पण शारीरिक काय कराल सांगा तुम्ही। म्हणून मला असं वाटतं, आणि हा व्हिडिओ बनवायचं कारणही तेच होतं, प्रत्येक महिलेने रोज बोललं पाहिजे आय कॅन डू इट, मी हे करणार आणि मला हे केलंच पाहिजे। 40, 50, 60, 70 हे मला केलंच पाहिजे, कुणावरही अवलंबून न राहता, आणि मी स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते। किती? 40, 50, 60, 70 मी स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते, मी स्वतः इंडिपेंडेंट आहे। आणि रोज महिलांनी ना रोजच्या उपक्रमामध्ये आपण देवपूजा करतो ना, तसं एक गोष्ट फक्त मनात बोलत राहायचं, आय कॅन डू इट, मी हे करणार, मला हे करायचे। रोज हे करून बघा। आणि खरंच त्या वर्षाताईंनी लग्न केलेलं नाहीये, सांगण्याचं तात्पर्य असं होतं की
एक पुस्तक लिहिल्यावरती तर मी नाही सांगू शकत त्यांनी मला जे दाखवलं की बाबा मला इतकं मानधन मिळतं, त्या मानधनातले ना ते तुम्ही विचार करा, तुम्ही कुणालाही विचारू शकता की एक पुस्तक लिहिल्यावरती किती मिळतात म्हणून. असं ते 10,000 रुपये फक्त स्वतःच्या खर्चासाठी काढून ठेवतात. बाकीचे जे नेरूळला का बेलापूरला माझ्या आता लक्षात नाहीये, तिथे आश्रम आहे, ते तिकडे दर महिन्याला दान करतात. आणि त्यांनी सांगितलंय की जिथे माझं लग्नच झालेलं नाहीये, जिथे मला मुलंच नाहीये, तर ज्यांना ह्या पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे मी पैसे पोहोचवते दर महिन्याला. पैसे नाही पोचले गेले, एखादा दिवस लेट झालं, एखादी वस्तू पोचवते मुलांपर्यंत. आणि खरंच म्हणजे त्यांचं ऐकून ना मला असं वाटत होतं की बाबा मी तर एवढं मोठं मन नाही करू शकत की बाबा आपलं राहिलेलं, पण त्या वर्षाताईंनी खरंच ते केलेलं आहे. आपल्याकडे कधी लाईव्हच्या वेळेत त्या कधी आल्या ना, तर त्यांच्याकडनं आपण खूप छान अशा कविता ऐकूया. पण महिलांनो, तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, 40-50 नंतरला स्वतःच्या मुलांची लग्न झाल्यावरती आपल्याला आयतं ताट मिळेल आणि आपण किचनमध्ये जाणार नाही, हे विचार सोडून द्या. स्वतःसाठी, स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी तुम्हाला ताट मिळो नाही मिळो, कुठलाही विचार न करता आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट ही करता आली पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे. फक्त एवढं लक्षात ठेवा, 40, 50, 60, 70 आणि रोज विसरू नका बोलायला, आय कॅन डू इट. रोज बोलायचंय तुम्हाला. देवपूजा कराल तेव्हा हे स्तोत्र नेहमी बोला. श्री स्वामी समर्थ बोलून झालं की आय कॅन डू इट, आय कॅन डू इट हे बोलायचंच. मी करू शकते, मी करणार. ठीक आहे, मला हे शेअर करायचं होतं. श्री स्वामी समर्थ.